नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सची वाटचाल प्रगतीच्या दिशेने वेगाने सुरू आहे। एम्सचे नवनियुक्त चेअरमॅन माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी शनिवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली। डॉक्टर महात्मे यांची एम्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवारी पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते। या प्रसंगी एम्सचे संचालक डॉक्टर पी जोशी, भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश चरडे, पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी प्रामुख्याने उपस्थित होते। पत्रपरिषदेत माहिती देताना एम्सचे अध्यक्ष डॉक्टर विकास महात्मे यांनी सांगितले की 2020 पासून मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट पद रिक्त आहे। त्यासाठी जाहिरात देखील काढण्यात आली, मात्र आतापर्यंत हे पद भरता आले नाही। मात्र लवकरच यावर तोडगा देखील काढण्यात येईल, असा विश्वास देखील डॉक्टर महात्मे यांनी दर्शविला। पण एम्स तसं नाही, अजूनही एम्सचे जे डॉक्टर्स आहेत ते टॉपमोस्ट आहेत, चांगली सर्व्हिस आहे आणि इक्विपमेंट ओरिएंटेड पण चांगलं आहे। त्याच्यामुळे आता हळूहळू आपल्याला ती प्रिव्हियस ग्लोरी जी होती गव्हर्नमेंट हॉस्पिटलची ती नक्कीच मिळेल असा मला विश्वास आहे। आणि काही काही गोष्टी आम्ही करणार काय ते पण सांगतोय की इमर्जन्सीमध्ये पेशंट्स खूप असतात, साधारण 80 to 120। तर हे 80 to 120 पेशंट्सला कॅटर करणं खूप कठीण जातं, पण तरी सगळ्यांना आपण सर्व्हिसेस देतोय। पण नंबर ऑफ बेड्स पण आपण वाढवणार आहे, म्हणजे विजन म्हणून नंबर ऑफ बेड्स असून साधारण 30 बेड्स असून वाढेल इमर्जन्सीमध्ये, कारण जे आहेत ते कमी पडतात। तुम्हाला सांगतो जवळपास 3000 ओपीडीची पेशंट्स आहेत पर डे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती मोठा आउटपुट देता है सर्विस वाइज। टोटल इन पेशेंट्स 100 to 120 ऍडमिशन्स पर डे। नंतर ऑपरेशन थिएटर्स 19 ऑपरेशन थिएटर्स अद्यावत आहेत। मेजर सर्जरी पर डे 35 to 45। आणि या सगळ्या विविध प्रकारच्या आहेत ज्या बाहेर कदाचित फार कमी ठिकाणी होतात। आणि या सगळ्यांच्या याच्यासोबत मगाशी सांगितलं की आपण इमर्जन्सीचे याचे बेड्स वाढवतोय। रिनल ट्रान्सप्लांट या इथे होत आहे आणि आतापर्यंत मला वाटते 27 सक्सेसफुल आहे रिनल ट्रान्सप्लांट। बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुरू असलेलं हे एकमेव रिप्लेसमेंट होत आहे। कार्डियक प्रोसिजर्स होतात आहे। पेट स्कॅन फार कमी आणि कॉस्टली आहे, पण आपल्या इथे जवळपास आतापर्यंत 2500च्या वरती झालेले आहे। नंतर कॅन्सर केअर आहे। आता ब्रॅकीथेरपी म्हणून नवीन आहे, जिथे की कमीत कमी ट्रॉमामध्ये ट्रीटमेंट कॅन्सरची होऊ शकते। नंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रान्सजेंडर सर्व्हिसेस आत्ताच आपण चालू, या सर्व सोयी आता आपण या इथे चालू करतोय। एम्स रुग्णालयात सध्या नर्सची 50% पदे रिक्त असल्याची माहिती डॉक्टर पी जोशी यांनी दिली। त्यांनी सांगितले की एम्समध्ये 820 बेड आहेत, त्यानुसार 1000 नर्सच्या स्टाफची गरज होती। 520 जागा भरण्यात आल्या, लवकरच शिल्लक जागा देखील भरल्या जातील। मागील वर्षभरापासून बंद पडलेल्या बोन मेरो ट्रान्सप्लांट युनिटच्या प्रश्नांवर उत्तर देताना डॉक्टर महात्मे यांनी सांगितले की मधल्या काळात डॉक्टर सोडून गेले होते, तरीही वर्षभरात 5 रुग्णांवर ट्रान्सप्लांट झाले आहे। आता नवीन डॉक्टर्सची भरती झाली आहे, त्यामुळे हे युनिट देखील लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले। Very select patients can actually fall into the eligibility criteria for undergoing bone marrow transplantation. Even in AIIMS दिल्ली आतापर्यंत सिकल सेलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन नाही झालं, तर आपण त्याच्याकरता प्रयत्नशील आहे की हे आपण चालू करू। आपल्याकडे एकच मेडिकल हेमॅटॉलॉजिस्ट आहे सध्या, पण वी आर ट्राईंग टू ॲडव्हर्टाईज दिस पोस्ट
30 ल्युकेमियाचे पेशंट्स आमच्याकडे एका वेळेला ॲडमिटेड असतात आणि तो एकटा हेमॅटॉलॉजिस्ट पाहत राहतो. तर वी आर ट्राईंग टू वी हॅव ऑलरेडी डेव्हलप्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन रूम व्हेरी वेल. डॉक्टर Khatri from Tata Memorial Cancer had paid a visit, and we had given lot of suggestions how to go about visiting faculty. म्हणूनही आम्ही प्रयत्न करून राहिले होतो की त्यांच्या माध्यमातून आपण हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन चालू करू. आणि सिकल सेलला पूर्ण फ्री आणि करण्याकरता इन लाईन विथ दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑब्जेक्टिव्ह अँड मिशन, नॅशनल हेल्थ मिशन, वी आर अलाइनिंग विथ दॅट मिशन टू सी दॅट सिकल सेल डिसीज इज एलिमिनेटेड बाय 2047. Staffing pattern 820 beds करता there has to be a certain standard staffing pattern. Problem असा आहे की all these standard staffing pattern posts are not are being released by the Department of Expenditure in a phased manner. त्याच्यामुळे कसं आहे की ते थोडंसं मागे पडलेलं आहे. त्यामुळे कसं आहे की अजून ते हे नाही झाले, सँक्शन नाही झाले पूर्ण, आणि ते आपण आणि काही पोस्ट सँक्शन झालेले पण काही आहे. त्याच्यात आम्ही किती मंजूर आहे किती ते तर प्रत्येक डिपार्टमेंटचं पावलं आहे. नर्सिंग स्टाफचं मी सांगू शकतो, त्याचा जो मेन अर्निंग ब्लॉक आहे त्याच्यामध्ये 820 बेड्सला आपल्याला 1000 नर्सिंग स्टाफ पाहिजे. त्यापैकी आमच्याकडे 500 आहेत सध्या. आणि आता प्रपोजल पाठवला 1000ला ॲटलिस्ट नाही 820 बेड्सला 1000 पाहिजे नर्सिंग स्टाफ. तर आपल्याकडे आता सध्या 550 आहे आणि अजून 50 आपल्याला 100 आपल्याला अजून मिळणार आहेत. 2 महिन्यात घेतील आपल्याला. नॉर्सेटची एक्झामच्या थ्रू होतं ते. नॉर्सेट मीन्स नर्सिंग ऑफिसर सेंट्रल एक्झामिनेशन, आणि दुसरं असतं सेंट्रल रिक्रुटमेंट एक्झामिनेशन. यांच्यातर्फे आपल्याला मिळतं ते भेटते. तर आपण त्यांना कॉन्ट्रॅक्चुअल याच्या बेसिसवरती घेता नाही. आपल्याला ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कंडक्ट करते एक्झामिनेशन त्यांच्या थ्रूच ते ती भरती होते. तर आता अजून आपण 1-2 महिन्यामध्ये वी विल गेट 100 to 125 नर्सिंग. सिकलसेलच्या रुग्णांना औषधोपचारासाठी एम्समध्ये पैसे लागतात, यावर उत्तर देताना डॉक्टर महात्मे म्हणाले, लवकरच सिकलसेलच्या रुग्णांना औषधोपचार मोफत करून असा विश्वास देखील दर्शविला. भविष्यात रुग्णांना बेडसाठी धावाधाव करायची गरज पडणार नाही. यासाठी शहरातील 3 मोठ्या शासकीय रुग्णालयात एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल देखील काम सुरू असल्याची माहिती देखील डॉक्टर PP जोशी यांनी यावेळी दिली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.